निमित्त दिवाळीचं आणि पुण्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंबियांची भेट. एरवी हे फारसं वैशिष्ट्यपूर्ण वाटलं नसतं, पण आता अजितदादा शरद पवारांशी फारकत घेत सत्तेमध्ये सहभागी झालेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा भुवया उंचावल्या. पुण्यामध्ये प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार संपूर्ण कुटुंबियांसह दिवाळी निमित्तानं एकत्र आले. पवार कुटुंबियांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे राजकीय चर्चा झाली नाही असं सांगण्यात आलं खरं, पण या भेटीनं राज्यात राजकीय चर्चांना उधाण मात्र नक्की आलं. पवार कुटुंबाचं पुण्यात धक्कातंत्र. पुण्यात पवार कुटुंबाचं गेट टुगेदर. शरद पवार अजित पवार पुन्हा एकदा एकत्र. आता समोर जो आपण ताफा बघतोय तो शरद पवारांचा ताफा आहे. घराबाहेर हा समोरचा जो मोठा बंगला आपण बघतोय हा प्रताप पवारांचा पुण्यातील बाणेर परिसरातील बंगला आहे, ज्या ठिकाणी आता दिवाळीच्या या फराळ निमित्ताने दुपारच्या जेवणासाठी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर जे त्यांचे नातेवाईक आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत. दिवाळीचा पहिला दिवस. स्थळ पुणे. बाणेरमध्ये प्रतापराव पवारांचं निवासस्थान वृंदावन. पवारांची दिवाळी एरवी बारामतीत गोविंद बागेत साजरी होते. यावर्षी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे पवार कुटुंबाची एकत्र दिवाळी साजरी होणार की नाही याची उत्सुकता होती. त्यातच शुक्रवारी दुपारी प्रतापरावांच्या वृंदावन बंगल्यात पवार कुटुंबियांच्या गाड्या पोहोचू लागल्या. या कौटुंबिक सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवारही दाखल झाले. कोर्टात राष्ट्रवादी कुणाची यावरून दावे प्रतिदावे करणारे पवार काका आणि पुतण्या पुन्हा एकदा कुटुंबात एकत्र आले. खरं तर पवार काका पुतण्या एकत्र येण्याची ही पहिली वेळ नाहीये. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात एकमेकांच्या नजरेला नजरही न देणारे हे काका पुतणे पुण्यात 13 ऑगस्टला उद्योजक चोरडे यांच्या निवासस्थानी एकत्र आले. ही बैठक तब्बल 3.5 तास चालली. प्रसार माध्यमांना चकवा देण्यासाठी दादांना काय काय करावं लागलं हे सगळ्या महाराष्ट्रानं एबीपी माझावरच पाहिलं. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार डेंग्यूमुळे आजारी आहेत. मंत्रिमंडळ बैठक असो, प्रदूषण विषयक बैठक असो किंवा अन्य कोणताही शासकीय कार्यक्रम, अजित पवार या बैठकांपासून दूर आहेत. मात्र प्रतापरावांच्या घरी असलेल्या कार्यक्रमात अजित पवार आवर्जून उपस्थित होते. अर्थात या कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही हे सांगायला पवार कुटुंबातले कुणीच विसरलं नाही. कशा आहेत सगळ्यांच्या? 2-3 सदस्यांच्या तब्येती खराब आहेत असं कळलं होतं. काकींचं ऑपरेशन झालंय, दादांना डेंग्यू झालेला होता, त्याची काही चर्चा झाली का? खुलासे काय झाले? चर्चा जायची, चर्चा काय करायची? लोक सुधारते याचा आनंद आहे. कसं वाटलं? खूप दिवसानंतर तुम्ही भेटला असेल एकत्र पवार कुटुंब. आम्हाला खूप आनंद आणि इतकी मुली आमच्या चुना सगळे भावंड आम्ही इतके एक आहे, म्हणजे खूप अशी फॅमिली. दरवर्षी बारामतीत असतं, परंतु आज पुण्यात म्हणजे इथं प्रतापराव वाढदिवस आहे, प्रतापचा वाढदिवस आहे. वाढदिवस आहे. पवार तर आम्ही बहीण भाऊ बोलतो. आता ते काय म्हणाल, राजकारण नाही बोलत. प्रोफेशनल आयुष्य आणि प्रायव्हेट आयुष्य ह्या 2 वेगळे घटक असतात. आणि जरी आमचे राजकीय मतभेद आहेत, वैयक्तिक आमचे मतभेद कधीच कुणाबरोबर वैयक्तिक कालही नव्हते, आजही नाहीत आणि उद्याही नसतील. पवार कुटुंबाची दिवाळी हा संपूर्णपणे कौटुंबिक व्यवहार असला तरी त्यातून राजकारणाचे आडाखेही खेळले जातात हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोच. पण या दिवाळी सेलिब्रेशन नंतर दादांनी धरलेली दिल्लीची वाट ही जास्त आश्चर्यकारक आहे.
दादा थोडंसं लवकर निघून गेले बघितलं तर, काय म्हणजे दादा बाहेर गेले? नाही दादाला दिल्लीला गेले नाही मला माहिती बाबा, पण अर्थात इज अ फॅमिली लंच आणि इट्स अ प्रायव्हेट फॅमिली लंच. पवार कुटुंबाचं पुण्यात झालेलं गेट टुगेदर, त्यात काका पुतण्यांची झालेली भेट आणि त्यानंतर दादांची दिल्ली बारी. एकीकडे दिवाळीत मंत्र्यांना वाद घालू नका असं मुख्यमंत्री कानी कपाळी ओरडून सांगत असले तरी दादा दिल्लीत गेल्यामुळे दिवाळीत आता राजकीय फटाके फुटतात की काय हे बघावं लागेल. पुण्याहून मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.